ओके, तो आज आपल्याला ट्रस्ट चेक करायचं आहे. तो ट्रस्ट चेक करण्याकरता इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण एक स्ट्रक्चर विझार्ड ऑप्शनचा यूज करतोय. मग स्ट्रक्चर विझार्डला क्लिक करायचंय. स्ट्रक्चर विझार्डचा यूज आपण कशासाठी करतोय, तर आपल्याला एखादं मॉडेल आहे जे की पॅरामीटर दिल्यानंतर बदलतंय. तसंच जर आपल्याला काही क्रिएट करायचं असेल तर आपण ते इथून क्रिएट करू शकतो. तर त्याकरता आपल्याला इथे स्ट्रक्चर विझार्डला क्लिक करायचंय. त्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर विझार्ड मध्ये ट्रस्टचे वेगवेगळे मॉडेल दिले. इथे जर आपण क्लिक केलं तर फ्रेम मॉडेल आहे, फ्रेमचे वेगवेगळे मॉडेल दिले. त्यानंतर सरफेस प्लेट मॉडेल आहे, सरफेस प्लेटचे मॉडेल्स आपण इथे चेक करू शकतो. त्यामध्ये कूलिंग टॉवर, सायलोज एक्सेट्रा. सो इथे आपण सॉलिड मॉडेल चेक करू शकतो. कंपोजिट मॉडेल आहे, तर कंपोजिट मॉडेल मध्ये बंकर सायलोज पण ऑप्शन दिलाय. इम्पोर्ट कॅड, जर तुम्हाला ऑटोकॅडचं एखादं ड्रॉइंग इम्पोर्ट करायचं असेल तर तुम्ही इथून इम्पोर्ट करू शकता. आणि व्हीबी मॅक्रोची इथे फाईल दिलेली आहे. तर आपण सिम्पली इथे ट्रस्ट मॉडेलला क्लिक करतोय. आता ट्रस्ट मध्ये इथे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यातून आपण इथे हॉवे रूफ ट्रस्ट घेतोय. सो सिम्पली इथे डबल क्लिक केलंय. डबल क्लिक केल्यानंतर इथे मॉडेल नेम आलंय हॉवे रूफ. त्यामध्ये लेंथ किती हवी आहे, सो लेंथ आपण कन्सिडर केली 10 मीटर. हाईट हवी आहे त्याची नियर अबाउट 2.5 मीटर. विड्थ मध्ये इथे मी काहीच घेत नाहीये, 0 टाकतोय. नंबर ऑफ बेज अलॉंग लेंथ, म्हणजे या 10 मीटरचे अलॉंग नंबर ऑफ बेज किती हवेत, तर इथे मी 10च घेतोय. म्हणजे प्रत्येकाचा तो स्पॅन आहे तो 1 1 मीटरचा येणार आहे. आणि नंबर ऑफ बेज अलॉंग विड्थ किती हवेत, तर अलॉंग विड्थ मला तिथे एकच हवे, तर एकच ट्रस आपल्याला क्रिएट करायचा आहे. ओके, याला अप्लाय करा. तर जसं आपण अप्लाय करू तर हा ट्रस एक डायरेक्टली क्रिएट होऊन आपल्याला भेटणार आहे. तर आपण तो चेक करू शकतो. आता याला आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये घ्यायचं आहे. तर सिम्पली याला इथं आपण फाईलला यायचंय. इथे एक ऑप्शन भेटतोय मर्ज मॉडेल विथ स्टॅड प्रो मॉडेल, याला क्लिक करा. तर तो विचारतोय वुड यू लाईक टू ट्रान्सफर मर्ज दिस प्रोटोटाइप इंटू स्टॅड प्रो, आणि इथे येस केलं. आता येस केल्यानंतर याला कुठल्या coordinate वर याला प्लेस करायचे ते सांगा. तो सिम्पली आपण इथे 0 0 0 वर प्लेस करतोय आणि याला ओके बटनला क्लिक केलं. तर हा डायरेक्टली आपल्याला एक ट्रस्ट क्रिएट झालेला भेटणार. याप्रमाणे आपण ते चेक करू शकतो. नेक्स्ट वन, आता ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मॅन्युअली असला ट्रस्ट बनवायचा असेल तर आपण सिम्पली याला इथं डिलीट करून टाकूया. एंटर बटन प्रेस करतोय, येस करून टाकूया. नेक्स्ट आपण ग्रिडला जातोय, बीम ग्रिडला क्लिक करतोय. आणि सिम्पली जिथे तुम्हाला हवंय तिथे एक नोड ऍड करून घ्या. आणि एक हॉरिझॉन्टल बीम मी ऍड करतोय सिम्पली 10 मीटरचाच. याला इथे क्लोज केलंय. ओके, नेक्स्ट पण आता याच मध्ये आपल्याला एक नोड ऍड करा, बीम ऍड करायचा. सो मी इथे ट्रान्सलेशनल रिपीटला क्लिक करतोय. बीम कर्सरने नोड कर्सरने हा नोड सिलेक्ट केलाय. याच्याच मध्ये आपल्याला वाय डायरेक्शनला जायचंय. डिस्टन्स विल बी 2.5 मीटर. लिंक स्टेप ओके केलंय. तर हा एक बीम इथे तयार झालाय. बीमला सिलेक्ट करा. ट्रान्सलेशनल रिपीट, एक्स ऍक्सिस, नंबर ऑफ स्टेप विल बी 10. डिफॉल्ट स्टेप स्पेसिंग 1 मीटर. सो आपण प्रत्येकी 1 1 मीटरवर त्याला प्लेस करतोय. आणि याला लिंक स्टेप करण्याची काही गरज नाहीये. ओके बटनला क्लिक करा फक्त. हे झालंय क्रिएट. नेक्स्ट वन, आपण अगेन इथे ऍड बीमला येतोय. ऍड बीम मध्ये इथे वरच्या बाजूला ऍड बीमला क्लिक करा. ऍड बीम मध्ये या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत एक बीम ड्रॉ केलाय. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत एक बीम ड्रॉ केलाय. बट इथे प्रॉब्लेम काय झालाय, हे जो काही व्हर्टिकल मेंबर आहे ते ब्रेक झालेले नाहीयेत. तर पूर्ण स्ट्रक्चरला सिलेक्ट करा. इथे आपल्याला इंटरसेक्ट नावाचा ऑप्शन भेटतो. सो हायलाइट इंटरसेक्टिव्ह बीम किंवा इंटरसेक्ट सिलेक्टेड बीम. तर आपल्याला इंटरसेक्ट सिलेक्टेड बीमला क्लिक करायचंय आणि ओके बटनला क्लिक करायचंय. ओके करा. तिथे काय झालंय, हे बीम आता ऑटोमॅटिकली ब्रेक झालेले आहे. तर इथून आपण जे काही आपल्याला बीम लागत नाहीयेत ते बीम आपण सिलेक्ट करून डिलीट करून टाकू. तर आपण डिलीट केलं, येस करून टाकलं. नेक्स्ट वन, परत ऍड बीमला क्लिक करा. ऍड बीमला इथे मी क्लिक करतोय आणि जसे की आपल्याला मेंबर ऍड करायचे तसे आपण इथे ऍड करून घेतो. याप्रमाणे. तर हे झाले 3 मिनिट. सो सेम तोच ट्रस्ट आपण इथे परत क्रिएट करून घेतला. आता इथे आपल्याला ट्रस्ट डिझाईन करायचं आहे. सो त्याकरता याचं एन्व्हायरमेंट आपण ट्रस्ट मध्ये करून घेतोय. सो सिम्पली आपल्याला फर्स्ट इथे स्टॅड एडिटरला यायचं. सो मी इथं कमांड फाईल एडिटरला क्लिक करतोय, सेव्ह म्हटलंय. आणि इथे बघा ही एडिटर फाईल ओपन झाली. त्यामध्ये आपण बघतोय ते स्टॅड स्पेस आहे. तर आपल्याला स्टॅडचं ट्रस्ट सेक्शन हवाय. इथे स्पेसच्या ऐवजी आपण ट्रस्ट नाव टाकतोय आणि याला इथे सेव्ह करतोय. आता हे मॅन्युअली आपण क्रिएट करतोय, कारण की प्रिव्हियस स्टॅडच्या व्हर्जनमध्ये हा ऑप्शन सुरुवातीलाच बघायला भेटत होता. पण आताच्या व्हर्जनमध्ये तो ऑप्शन बघायला भेटत नाही. तर जर माहिती असेल तर तुम्ही असं या प्रकारे डिझाईन करू शकता. तर ट्रस्ट आपण याचा सांगतोय.
मग ट्रस्टचा इथे अर्थ काय झाला की जे पण आपण काही स्ट्रक्चर डिझाईन करतोय ते फक्त आणि फक्त ऍक्सियल लोड करता डिझाईन करतोय. ओके, ना की त्यामध्ये बेंडिंग मोमेंट येणार आहे. तर इथे आपण ते सेट करून घेतले. तर त्याचं एक एन्व्हायरमेंट आपण पहिलंच डिफाईन करून ठेवतोय. आता यानंतर आपल्याला इथे सपोर्ट घ्यायचा आहे. जर यामध्ये आपल्याला बेंडिंग मोमेंट नसेल तर सिम्पली आपल्याला फिक्स सपोर्ट घेण्याची गरज नाही, पिन सपोर्ट आपण यामध्ये कन्सिडर करणार आहे. सो इथे आपण स्पेसिफिकेशनला येतोय, पिन सपोर्ट याला असाइन करून घेऊया. तो पिन सपोर्टेड स्ट्रक्चर आपण इथे क्रिएट करून घेतलंय. नेक्स्ट वन, आता हे झाल्यानंतर सिम्पली आपल्याला मेंबर प्रॉपर्टी ह्या स्ट्रक्चरला असाइन करायची आहे. तर आपण हे बॉटम साईडचे मेंबर सिलेक्ट केलेत. त्यानंतर हे जे काही पेरिफेरल मेंबर आहेत त्यांना पण आपण इथे सिलेक्ट करून घेऊया. आता सिलेक्ट झाल्यानंतर स्पेसिफिकेशन मध्ये डेटाबेसमध्ये आपण इंडिया जिथे काय आपला आयएस कोड आहे, सॉरी आयएस कोड म्हणण्यापेक्षा स्टील टेबल आहे, तो स्टील टेबल आपण इथे सिलेक्ट करतोय आणि त्यामध्ये दोन सेक्शन्स आहेत, रोल स्टील आणि कोल्ड फॉर्म. आपण इथे रोल स्टीलला क्लिक करतोय. रोल स्टील मध्ये आपल्याला इथे अँगल पासून तो ट्रस क्रिएट करायचा आहे. सो अँगल घेतलाय. अँगल मध्ये एक आपण ट्रसची साईज काहीतरी डिफाईन करून घेऊया. समथिंग आपण इथे एक ट्रसची साईज घेतोय 90 बाय 90 बाय 6 ची, तर हे घेतलाय. बट मला पेरीफेरीवर डबल अँगलचा ट्रस हवाय. तर इथे बघा टाईप स्पेसिफिकेशन मध्ये एस टी म्हणजे सिंगल सेक्शन फ्रॉम टेबल, आर ए सिंगल अँगल विथ रिव्हर्स वाय झेड ऍक्सिस, एल डी लॉंग लेग बॅक टू बॅक डबल अँगल, एस डी शॉर्ट लेग बॅक टू बॅक डबल अँगल. तर आपण इथे लॉंग लेग किंवा शॉर्ट लेग कुठलाही घेतलं तरी चालेल. तर इथे मी लॉंग लेग डबल अँगल घेतोय आणि जे दोन अँगल होणार आहे डबल अँगल, तर त्यामध्ये स्पेसिंग आपल्याला हवंय. तर बघा एल सेक्शन हा असा काहीतरी येणार आहे, एक सिंगल अँगल, आणि एल सेक्शन हा असं काहीतरी येणार आहे, सिंगल अँगल समथिंग. हे डबल अँगल झालेत. त्या डबल अँगल मध्ये काहीतरी गॅप असायला पाहिजे जिथं आपण गसेट प्लेट ऍड करणार आहे. सो तो गॅप आपण कन्सिडर केलाय 0.01, जे 10 mm चा गॅप त्यामध्ये कन्सिडर केला. इथे 0.01 मीटर आहे. याला इथे असाइन बटनला क्लिक करा, क्लोज करा. अगेन इथे परत असाइन बटनला क्लिक करायचंय, येस करायचंय, देन क्लोज करायचंय. आता इथे हे मेंबर आपण सिलेक्ट करून घेतले होते. आता आपल्याला इंटरनल मेंबर सिलेक्ट करायचे. पण आता हे परत मॅन्युअली करण्यापेक्षा आपण एक यूज करू शकतो सिलेक्शन टूलचा. बघा हे मेंबर आपले सिलेक्ट झालेत, याच्या अपोजिट मेंबरचं सिलेक्शन आपल्याला हवंय. सो त्याकरता सिलेक्टला या. इथे आपल्याला बीमचं सिलेक्शन हवंय, तर बीमच्या सेक्शन मध्ये यायचंय. इथे आपल्याला इनवर्स नावाचं बटन आहे, इनवर्स म्हणजे विरुद्ध. तर इथं इनवर्सला क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली ते बीम सिलेक्ट होताना दिसते. आता याचमध्ये परत आपण स्पेसिफिकेशनला येतोय, डेटाबेस, इंडिया, रोल स्टील, आणि त्याच्यामध्ये अँगल घेतोय 90 बाय 90 बाय 6चा. अगेन आपण 90 बाय 90 बाय 6चा अँगल घेतोय. बट यावेळी आपण सिंगल अँगल त्याला असाइन करणार आहे. इथे सिंगल अँगल आपण घेतोय 90 बाय 90 बाय 6, सिंगल सेक्शन, असाइन, क्लोज, साइन, येस, क्लोज, शिफ्ट एक्स. हे झालंय. आता त्याला राईट क्लिक 3D रेंडर मध्ये आपण चेक केलं तर आपल्याला या प्रकारचा तो ऑब्जेक्ट दिसतो. तर आउटसाइडला तो डबल अँगल आहे आणि इनसाइडला तो आपल्याला सिंगल अँगल क्रिएट झालेला दिसणार. तर हे झालं आपलं मॉडेल कम्प्लीट. आता याच वर आपल्याला लोड्स अप्लाय करायचे. सो लोड अप्लाय करण्याकरता लोडिंगला यायचं. लोडिंग मध्ये आता इथे आपण फक्त डेड लोड, लाईव्ह लोडच अप्लाय करतोय. ओके, सो लोड केसेस डिटेल्स आणि विंड लोड अप्लाय करणार आहे. सो लोड केसेस डिटेल्स ऍड करा. ऍड मध्ये इथे आपला पहिलं लोड असणार आहे डेड, इथे आपण नाव टाकतोय डेड लोड, ऍड म्हणा. नेक्स्ट वन लाईव्ह लोड ऍड करायचं. नेक्स्ट वन विंड लोड ऍड करायचं, क्लोज करायचं. तर हे झालंय सेट. नेक्स्ट वन आता याचमध्ये आपण आता यामध्ये अज्युम करून चाललोय की आपला जो काही लोड आहे तो डेड लोड आहे 3 kN आणि लाईव्ह लोड आहे 2 kN. हे अजम्पशन आहे. कॅल्क्युलेशन कसे करायचे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर इथे डेड लोडला क्लिक करा, ऍड करा. त्यामध्ये सेल्फ वेट फर्स्ट ऍड करायचं. नेक्स्ट वन नोडल लोड. आता जो काही ट्रसवर लोड ऍक्ट होतो तो बेसिकली नोडल लोड आहे. सो इथे नोडल लोडला क्लिक करा. त्यामध्ये एफ वाय डायरेक्शनला व्हर्टिकली डाऊनवर्ड लोड ऍक्ट करायचा. सो आपण इथं तो लोड कन्सिडर केलाय -3, ऍड करा. बट तोच एंड सपोर्टवर हाफ लोड ऍक्ट होतोय. सो इथे -1.5चा लोड आपण ऍड करणार आहे. सो ऍड करा, क्लोज करा. सो इथे हे लोड ऍड केलेत. याला सेल्फ वेटला सिलेक्ट करा, असाइन टू व्ह्यू म्हणा, असाइन.
येस करून टाका. तर हे जरा इथे सेट. नेक्स्ट वन, आता हे नोडल लोड आहे. सो नोडल लोड अप्लाय करायचे असतील तर सिम्पली तुम्हाला नोड कर्सर सिलेक्ट करावा लागेल. सो इथे नोड कर्सर सिलेक्ट करा आणि यामध्ये सिलेक्ट ऑल अप्पर साइड नोड. सो हे जे काही वरच्या सेक्शनचे नोड्स आहेत त्याच्यावर 3 किलो न्यूटनचा लोड ऍक्ट होतो. तो 3 किलो न्यूटनला सिलेक्ट करा. असाइन टू सिलेक्टेड नोडला क्लिक करा. असाइन करा, येस करा. सो ते लोड इथे ऍक्ट झाले. त्यानंतर इथेच आपण कंट्रोल की प्रेस करून हे जे काही कॉर्नरचे नोड्स आहेत, एंड नोड आहेत, त्यांना सिलेक्ट केलं. -1.5 असाइन टू सिलेक्टेड नोड, असाइन, येस. सो ते झालं अप्लाय. नेक्स्ट वन, आता लाईव्ह लोड ऍड करायचा आहे. तो लाईव्ह लोडला क्लिक करा, ऍड करा. लाईव्ह लोड मध्ये नोडल लोड घेतलाय तो आपण कन्सिडर करतोय -2, ऍड कराय. आणि यालाच आपण हाफ लोड कन्सिडर केलाय -1, ऍड करा, क्लोज करा. आता या वरच्या सेक्शन मध्ये आपण जर सिलेक्ट केलं तर -2 चा लोड असाइन करून घेतलाय आणि इथे कंट्रोल की प्रेस करून -1 असाइन टू सिलेक्टेड नोड असाइन करून घेतलाय. आता याचमध्ये आपल्याला विंड लोड ऍड करायचा आहे. पण जसं आपण प्रिव्हियसली पण डिस्कस केलंय की विंड लोड ऍक्ट होताना तो लोड असा बेसिकली इकडे ऍक्ट होतोय. ओके, आणि त्याचे आपण तो लोड रिव्हॉल्व करतोय. ओके, सो समथिंग हा असा लोड काहीतरी येणार आहे. हे थिटा असणार आहे. इथे पीक कॉस थिटा, देन पी साइन थिटा, याप्रमाणे. तर इथे आपण ऍज्युम करतोय का पी साइन थिटाचा व्हॅल्यू आहे 1.5 आणि पी कॉस थिटाचा व्हॅल्यू आहे 0.75. ओके, याप्रमाणे हे ऍझम्पशन आहे आपलं, कॅल्क्युलेट केलेलं नाही. नेक्स्ट वन, त्याचप्रमाणे इथे या सगळ्या ठिकाणी पी चा लोड कन्सिडर होणार आहे, पी 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 याप्रमाणे. बट इथे एंड वर तो हाफ येणार आहे. म्हणजे इथे जर 0.75 आहे तर त्याचा येणार आहे 0.375 आणि इथे 1.5 आहे तर इथे येणार आहे 0.75. तर याचा हाफ हा असणार आहे आणि याचा हाफ हा असणार आहे. बट इथे हा सेंटर पॉईंट आहे, तर सेंटर पॉईंटवर इथे पण याचा हाफ लोड इथून इकडे ट्रान्सफर होईल, याचा हाफ लोड इथून इकडे ट्रान्सफर होणार आहे. तर इथे पण हाफ लोड आपण ऍज्युम करतोय. आता यामध्ये पण जे लोड ह्या राईट हँड साईडला जात आहे तर हा जो काही लोड आहे तर हा पॉझिटिव्ह असणार आहे. हा अपवर्ड डायरेक्शनला जातोय, हा पॉझिटिव्ह असणार आहे. पण ह्या बाजूला जे लोड जातील तर हा लोड वर जातोय तर हा बेसिकली पॉझिटिव्ह आहे. पण हा इकडे जातोय तर हा निगेटिव्ह एक्स कडे जातोय तर हा लोड निगेटिव्ह असणार आहे. बाकीचे सगळे लोड पॉझिटिव्ह असणार आहे, पण हा लेफ्टला जातोय म्हणून निगेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, तर याप्रमाणे ते कॅल्क्युलेशन असणार आहे. तर आपण इथे सिम्पली WL क्लिक करतोय, ऍड बटनला क्लिक करा, त्यामध्ये नोडल लोडला यायचे. तर फर्स्ट आपण राईट हँड साईडचे लोड ऍड करतोय. तर FX विल बी 0.75, FY व्हर्टिकल डायरेक्शनला आपण कन्सिडर केलंय 1.5. तर याला पण इथे ऍड करून घेतलंय. नेक्स्ट वन, आता याच्यात आपल्याला हाफ लोड ऍड करायचा आहे. तो हाफ लोड म्हणजे 0.375 आणि इथेच 0.75 याला आपण ऍड केलंय. नेक्स्ट वन, FX मध्ये -0.75 कारण की तो लेफ्टला जातोय. FY विल बी 1.5 याला आपण ऍड केलंय आणि याच्यात हाफ लोड -0.375 अँड देन -0.75 याला आपण ऍड केलंय, क्लोज केलंय. आता इथे हे जे काही लोड्स आहेत हे आपल्याला राईट साईडला अप्लाय करायचे. तर इथे हे एंड नोड सोडून मिडलचे सगळे नोड सिलेक्ट केलेत. फर्स्ट कॉम्बिनेशन सिलेक्ट केलंय, असाइन टू सिलेक्टेड नोड म्हटलंय, असाइन यस करा. बघा ते राईट हँड साईडला जात आहेत आणि वरती जात आहेत. नेक्स्ट वन, सेंटरचा नोड, राईट हँड साईडचा नोड, सेकंड कॉम्बिनेशन हाफ सेक्शनचं असाइन केलं ते इथे. नेक्स्ट वन, थर्ड कॉम्बिनेशन, मिडलचे सगळे नोड एक्सेप्ट एंड नोड सिलेक्ट केले. थर्ड कॉम्बिनेशन सिलेक्ट करा, असाइन टू सिलेक्टेड नोड असाइन करा. त्यानंतर मिडलचं कॉम्बिनेशन, सॉरी, मिडलचे नोड्स घेतलेत आणि एंडचा नोड घेतलाय. लास्ट कॉम्बिनेशन असाइन टू सिलेक्टेड नोड असाइन येस करून टाकलं. तर हे झालं इथे क्रिएट. बट इथे हा सेक्शन मध्ये वाय मायनस झालाय, आपल्याला प्लस हवा. चेंज करून टाका, क्लोज करा. आता वायची ही लोडिंग वर जाताना दिसते. हे झालंय ते क्रिएट. आता याचमध्ये आपल्याला लोड कॉम्बिनेशन ऍड करायचे. तो लोड कॉम्बिनेशन ऍड करण्याकरता आपण इथे जातोय कॉम्बिनेशन लोड केसला किंवा ऑटोमॅटिकला. तर आपण ऑटोमॅटिक कॉम्बिनेशन क्रिएट करतोय, त्यामध्ये ऑटोमॅटिक लोड कॉम्बिनेशनला क्लिक करा. त्यामध्ये इथे आपल्याला चूज करायचंय IS456 IS800. बट इथे सिलेक्ट लोड कॉम्बिनेशन कॅटेगरी, त्यामध्ये आपलं स्टील स्ट्रक्चर आहे. तर सिम्पली आपल्याला IS800 2007 टेबल 4 इथे सिलेक्ट करायचे स्टील स्ट्रक्चर करता. त्यानंतर सिलेक्ट स्टार्टिंग लोड कॉम्बिनेशन. सो शक्यतो तुम्ही याला 101 पासून स्टार्ट करा.
म्हणजेच बाय चान्स जर पुढचे कुठले लोड केसेस ऍड झाले तर याला अडचण येत नाही. तर इथे 101 घ्या, जनरेट लोडला क्लिक करा, ऍड करा, क्लोज करा. तर हे लोड कॉम्बिनेशन इथे ऑटोमॅटिकली आपले क्रिएट झाले. नेक्स्ट वन, अनालिसिस अँड डिझाईनला क्लिक करायचंय. अनालिसिस कमांड, नो प्रिंट, ऍड, देन क्लोज, देन क्लिक ऑन रन अनालिसिस, सेव्ह. तर हे आपलं स्ट्रक्चर रन झालंय. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन, अप्लाय, ओके. तर हा झाला स्ट्रक्चर रेडी. आपण इथे लेआउटला अगेन रिएक्शन चेक करू शकतो, डिस्प्लेसमेंट चेक करू शकतो याप्रमाणे. तर इथे डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज आपल्याला बघायला भेटते. ओके, नेक्स्ट. आता हे झाल्यानंतर पुढेच आता इथे आपण जर क्लिक केलं तर इथे डिस्प्लेसमेंट दिसते वरच्या भागात. ओके, नेक्स्ट वन. हे झाल्यानंतर आपल्याला स्ट्रक्चरला डिझाईन करायचं आहे. अनालिटिकल मॉडेलिंगला आलोय, त्यामध्ये आपल्याला अनालिसिस अँड डिझाईनला जायचंय. लोड लिस्ट कमांडला क्लिक करायचंय आणि जे काही लोड कॉम्बिनेशन्स आपण घेतले ते सगळे आपण सिलेक्ट करून राईट हँड साईडला शिफ्ट करतोय. ओके बटनला क्लिक करा आणि याला यस करून टाका. हे झालंय सेट. नेक्स्ट वन. आता याच नंतर आपल्याला स्टील स्ट्रक्चर, स्टील डिझाईनला क्लिक करायचे. तर स्टीलमध्ये करंट कोड ॲज IS 800 आपण सिलेक्ट केलाय. त्यानंतर इथे आपण डिफाईन पॅरामीटरला क्लिक करतोय. डिफाईन पॅरामीटरमध्ये सध्या तरी आपण इंट्रोडक्टरी एकच पॅरामीटर घेतला, FOLD. आणि FOLD मध्ये आपण इथे दोन सेक्शन बघत असतो. या अशा सेक्शन करता, स्टील स्ट्रक्चर करता FE250 आणि FE345. सो आपण इथे FE345 घेतोय. 345 न्यूटन पर MM मध्ये आहे, MM स्क्वेअर मध्ये आहे. आपल्याला किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे. तिथं 3,45,000चा हा कन्व्हर्जन आपण करून घेतला. याला करा ऍड, क्लोज केलं. आता इथेच आपण जर खाली चेक केलं तर इथे FOLD आहे. सिलेक्ट स्ट्रक्चर, क्लिक ऑन पॅरामीटर, असाइन टू सिलेक्टेड बीम म्हणायचंय. असाइन करा, येस करा. तर हा पॅरामीटर इथे असाइन केला जाईल. ओके, असाइन टू सिलेक्टेड बीम, सिलेक्ट करा, असाइन, येस करा. हा पॅरामीटर इकडे असाइन झालाय. नेक्स्ट वन, सिलेक्ट ऑल. पूर्ण स्ट्रक्चर सिलेक्ट करायचंय, कमांड्सला जायचंय, चेक कोड, असाइन. नेक्स्ट वन, सिलेक्ट ऑप्टिमाइज. आता हे सिलेक्ट ऑप्टिमाइज काय करताय, जर आपला एखादा मेंबर फेल होत असेल तर स्टॅड ऑटोमॅटिकली त्याला एक सेक्शन रिप्लेस करून घेईल हायर साईडचा आणि त्याला पास करून घेईल. आणि जर आपला एखादा सेक्शन ओव्हरसेप होतोय की एवढ्या मोठ्या सेक्शनची तिकडे आपल्याला गरज नाहीये, तर तो काय करतो, छोटा सेक्शन त्याच्या ऐवजी ऍड करत असतो. त्याला म्हणतो आपण ऑप्टिमायझेशन. तो सिलेक्ट ऑप्टिमाइज कमांड घेतली आहे, याला पण आपण इथे असाइन करतोय. आणि नेक्स्ट आहे टेकऑफ. टेकऑफ मध्ये प्रोव्हाइड अ टॅब्युलर रिपोर्ट ऑफ द टोटल लेंथ वेट ऑफ ऑल सेक्शन अँड यूज इन द स्ट्रक्चर. तो ते काय करणार आहे, क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे, ते किती स्टील रिक्वायर्ड आहे. त्याला पण आपण असाइन करतोय, क्लोज केलंय. नेक्स्ट वन, सिम्पली रन अनालिसिस बटनला क्लिक करा, सेव्ह करा. आणि इथे एक वॉर्निंग येते, तर युअर मॉडेल कंटेन्स इन्स्ट्रक्शन फॉर मेंबर सिलेक्शन, ऑप्टिमायझेशन अँड ऑर ग्रुपिंग. सो तुम्हाला परफॉर्म करायचं का, डू यू वॉन्ट टू प्रोसीड, येस करून टाका. आता हे झालं आपलं स्ट्रक्चर रेडी. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन करा, अप्लाय करा, ओके करा. तर इथे आपल्याला फर्स्टली लेआउटमध्ये युटिलायझेशनला क्लिक करायचंय. युटिलायझेशनला क्लिक केलं तर बघा हे सगळे जे ग्रीन दिसते म्हणजे सगळे मेंबर आपले पास झाले. बट इथे जेव्हा आपण युटिलायझेशनला क्लिक करू त्यावेळी आपण असाइन केलेली प्रॉपर्टी आणि स्टॅडने असाइन केलेली प्रॉपर्टी ही वेगवेगळी असणार आहे. कारण की स्टॅडने आता ऑप्टिमायझेशन केलंय. मग इथे आपण जर क्लिक केलं तर इथे आपला मेंबर आहे तो 90/90/6 आहे. आणि आपण डिझाईन करून जो घेतलेला आहे किंवा स्टॅडने जो ऑप्टिमाइज करून दिला आहे तो 20/20/3 आहे. इथेच आपण पुढचे मेंबर चेक करू शकतो. हे सगळे मेंबर आपल्याला तसेच क्रिएट झालेले दिसत आहेत याप्रमाणे. तर हे झालं आपलं स्टील स्ट्रक्चर डिझाईन. इथेच आपण जर स्टॅड आउटपुटला क्लिक केलं ते आपण बॉटम साईडला चेक करू शकतो. बॉटम साईडला तर इथे आपण ते चेक करू शकतो. बघा हे सगळे मेंबर आपले पास झालेले आहेत. तर आपण क्रायटेरिया बघू शकतो, कॉम्प्रेशन मध्ये की टेन्शन मध्ये याप्रमाणे. तर हे झालं आपलं ट्रस डिझाईन कम्प्लीट.